फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेतेला जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधीन. त्याने माझ्या संकट समय माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो ती तो मजबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परकी देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शेखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाही. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. देवाची स्तुती असो. म्हणा सगळेजण आमेन. तर आज आपण वेदी या शब्दाबद्दल पाहणार आहोत. देवाचा सेवक बायबल सांगते की त्याचे नाव याकूब आहे आणि अब्राहम, इसाक त्यानंतर याकूब. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की वेदिया हा हिब्रू शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि हिब्रू शब्दामध्ये मिजबेह हा शब्द या ठिकाणी वेदीला वापरण्यात आलेला आहे. वध करण्याचं एक ठिकाण किंवा बलिदान करण्याचं एक ठिकाण असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि जवळपास आम्ही पाहतो की ही वेदी जी आहे बायबल सांगते की मातीची बनवली जायची. तसं वेदी हा शब्द जरी पाहिला तर अनेक लोकांनी तुम्ही आम्ही वेदी बनवलेली पाहतो पवित्र शास्त्रानुसार आणि दगडाची पण वेदी बनवलेली पाहिलेली आहे ऐक नाही. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की अब्राहमाने देखील वेदी बनवली, इसाकाने देखील वेदी बनवली, याकोबाने देखील वेदी बनवली, मोशेने देखील वेदी बनवली आणि शाऊलाने देखील बायबल सांगते वेदी बनवलेली आहे. तर आज तुम्हाला आणि मला या जवळपास 1 ते 6 वचनांमध्ये काय शिकायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सहभागितेमध्ये येणं फार गरजेचं आहे. शेजाऱ्याला सांगा परमेश्वराच्या सहभागितेत सदैव यायला पाहिजे. तुम्ही आम्ही वचनामध्ये पाहतो पहिल्या वचनामध्ये उत्पत्ती 35 मध्ये देव याकोबाला म्हणाला तू बेथेल या नगरात जाऊन राहा. बेथेल नगर म्हणजे बेथेल म्हणजे भाकरीचं घर. शेजाऱ्याला सांगा भाकरीचं घर. सुंदर शब्द तुम्हाला आणि मला ऐकायला मिळा. भाकरीचं घर, ज्या ठिकाणी भाकर मिळते. भाकर म्हणजे काय आहे? परमेश्वराचं वचन आहे. त्याला बेथेल नाव जुन्या करारामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वर हा त्याच्या निवडलेल्या पात्राबरोबर या ठिकाणी बोलताना तुम्हाला आणि मला दिसत आहे. देव याकोबाला म्हणाला, सेम तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये आज लागू करून घ्यायची आहे की तुमचं नाव जे आहे तिथं जोडा. देव विश्वासला म्हणाला तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी जोडा. हालेलुया. तू बेथेल या नगरात जाऊन राहा आणि तुझा भाऊ यसाव याच पासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले आहे त्या एल म्हणजे इस्रायलचा देव याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध. काय बांध? आणि तुम्हाला आणि मला ही स्टोरी माहित आहे की याकोबाचे आणि यसावाचे काय झालेले आहे? भांडण झालं होतं. भांडण कशावरून झालंय माहिती आहे ना मला? कशावरून झालं सांगा बरं? खाण्यावरून भांडण झालेले आहेत. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की आपला भाऊ याकोब आपल्याला मारून टाकणार. हालेलुया. यसाव आपल्याला मारून टाकणार म्हणून याकोब आपला जीव घेऊन पळायला. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की तो एकटा पडला. आणि एकटा पडल्यानंतर
ज्या इसाकाच्या द्वारे त्याच्या डोक्यावरती हात ठेवण्यात आले होते पित्याचा हात. तर ज्यावेळेस घर सोडताना तुम्ही आणि त्याला पाहिलं असं लिहिलं आहे, तू एकटा पडलेला आहे, त्याच्या बरोबर कोणी नाही, त्याच्या संगती कोणी नाही, त्याच्या माग कोणी नाही, त्याच्या पुढं कोणी नाही. ना आई आहे, ना वडील आहे, ना भाऊ आहे, ना बहीण आहे. स्वतः आपल्या जीवनामध्ये बायबल सांगतोय तो एकटा पडला. आणि नंतर आम्ही पाहतो या वचनामध्ये 1 ते 6 वचनामध्ये की याकोब ज्यावेळेस एकटा पडला त्यावेळेस परमेश्वर त्याच्या संगती होता, त्याला त्याची आठवण होणं फार महत्वाचं होतं. येशू मसीह की. आणि मग ज्यावेळेस याकोब हा मोठ्या संकटामध्ये सापडला, देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की तुम्ही आणि मी ज्यावेळेस संकटामध्ये सापडतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला संरक्षण देण्याची जी जबाबदारी आहे ती देवाची जबाबदारी आहे. पण यासाठी तुम्हाला आणि मला सगळ्यात प्रथम बेथल म्हणजे भाकरीचं घर किंवा ज्या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला ऐकायला मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सदैव येणं महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आता तुम्ही आणि पाहतो या ठिकाणी शेखेम एक शहर आहे आणि या शेखेम शहरामध्ये हा याकोब 10 वर्ष राहिलेला आहे. किती वर्ष राहिला? 10 वर्ष राहिलेला आहे. आणि 10 वर्षामध्ये त्यांनी स्वतःच्या बुद्धीवरती तो जीवन जगलेला आहे. खूप लोक जगामध्ये आज आहेत, तुम्ही आज मी पाहतो ते स्वतःच्या बुद्धीने जीवन जगत आहे. त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं नाही, देवाच्या चरणाजवळ यायचं नाही, देवाच्या मंदिरात त्यांना यायचं नाही. मात्र ते स्वतःला फार विश्वासणारे समजतात. परंतु बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की शेखेमात राहणं म्हणजे आपल्या बुद्धीवरती जीवन जगणं आहे. पैसा असेल त्याच्यावर जीवन जगणं आहे, प्रॉपर्टी असेल त्याच्यावरती जीवन जगणं आहे, त्याच्यात घर आलं, व्यवसाय आला, कुटुंब आलं, शेती आली, फॅमिली आली, अनेक गोष्टी आहेत. आणि मग त्यांनी काय केलंय, शेखेमात राहून याकोबाने 10 वर्ष स्वतःला गुंतून घेतलं. देवावरती तो अवलंबून राहिला नाही, परमेश्वरावरती तो अवलंबून राहिला नाही, तर 10 वर्ष आपल्या बुद्धीवरती तो जीवन जगत होता. खूप लोक आज जगामध्ये तुम्ही आणि असे पाहतो की ते म्हणतात मला देवाची गरज नाही आणि देवाकडे आल्यानंतर मला काय मिळेल, कुठं आहे देव, कोणाला भेटलाय देव, अनेक लोकांचे प्रश्न आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही आम्ही त्या लोकांना सुवार्ता सांगतो, देवाचं वचन सांगतो आणि त्यांना सांगतो तुम्ही चर्च मध्ये या, तुम्ही भाकरीच्या घरामध्ये या, ज्या ठिकाणी तुम्हाला आत्म्यासाठी जी भाकर मिळते त्या ठिकाणी तुम्ही या, म्हणजे देव तुमचं संकटामध्ये संरक्षण करेल. परंतु आज आम्ही पाहतो याकोबासारखं ते जीवन जगणारे लोक आहेत. आपलं घर सोडत नाही, पुन्हा आपला व्यवसाय सोडत नाही, आपला धंदा सोडत नाही, आपलं कामकाज सोडत नाही. मात्र संकट ज्या दिवशी आलं त्यावेळेस मास्टरना जरूर घरामध्ये बोलावणार. आजारी ज्यावेळेस पडला त्यावेळेस मास्टरना जरूर प्रार्थनेला बोलावणार. मैत्रिणी आली त्यावेळेस बरोबर मास्टरना त्या ठिकाणी घरी बोलावणार. लग्नाचा कार्यक्रम आला त्या टायमाला मग पवित्र स्नान करायचं त्यांचं आणि मग ते त्या ठिकाणी पास्टरना बोलावणार. म्हणजे ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये संकट ज्यावेळेस पडतात त्यावेळेस माणसाला देवाची आठवण येते. आणि मग याकोबाने या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की तो शेखेमामध्ये 10 वर्ष राहिला. आपण ज्या गावामध्ये राहत आहोत त्या गावामध्ये स्वतःला गुंतून घेऊ नका आणि स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या ताकदीने तुम्ही ह्या जगामध्ये विजयी जीवन जगू शकणार नाही. हालेलुया. तर परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी, देवाचा शब्द ऐकण्यासाठी,
पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला आणि मला ते घर सोडलं पण पाहिजे. आज लोक कुठून प्रेयरला येतात, जातात, चर्चला येतात. आपलं घर सोडा, कुटुंब सोडा, परिवार सोडा. जर तुम्ही स्वतःला विश्वासणारे म्हणत आहात, मी एक बिलीवर व्यक्ती म्हणत आहात, तुम्ही एक स्वतःला प्रार्थनाशील व्यक्ती म्हणत असाल, देवाचा माणूस जर स्वतःला म्हणत असाल, तर तुम्हाला शेखेम त्या ठिकाणी राहणं चुकीचं आहे. त्याच्यातून तुम्ही बाहेर निघलं पाहिजे. तर तुमची कृती हे लोकांना दाखवून देईल की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक आहात. हालेलुया. पण खूपशा लोकांना आपलं घरदार सोडायलाच आवडत नाही. काही काही नावाला लेबल लावले लोकांनी. देवाचं वचन घरात आहे, क्रॉस लावलेला घरात आहे, बायबल लावलेलं त्यांच्या भिंतडीवरती ठेवलेलं पण त्यांच्या घरामध्ये आहे, सगळं काही आहे, पण चर्चला ते जात नाही. सणवार आला की ते उपवास करणारे लोक आहेत, नाताळ सेलिब्रेशन सण साजरा करणारे लोक आहेत, सणावाराला देखील चर्चला प्रार्थनेला येणारे ते लोक आहेत. पण आज त्यांचं हृदय, त्यांचं एक अंतःकरण एक देवाची वेदी झालेली नाही. तर आज आम्हाला ही गोष्ट शिकायची आहे की याकोबाच्या जीवनावरती ज्यावेळेस संकट आलेले आहेत, संकट आल्यानंतर तुम्हाला आणि मला तुमची बुद्धी बाहेर काढणार नाही, तुमचा पैसा तुम्हाला संकटातून बाहेर काढणार नाही. किती तुमच्याजवळ पैसा असू द्या, धन दौलत असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, बँक बॅलन्स असू द्या, तुम्हाला कधीच तुमच्या जीवनावर, माझ्या जीवनावर संकट आलेलं असेल तर माझा पैसा कधीच बाहेर काढणार नाही. जे माणसात स्वतःच्या बुद्धीने जीवन जगत आहात, स्वतःच्या शरीराची किंवा आत्म्याची त्यांना संरक्षणाची हमी काय, खात्री काय की माझा आत्मा आज वाचवला जाईल, माझ्या आत्म्याला सुख मिळेल, माझ्या आत्म्याला शांती मिळेल, माझ्या आत्म्याला आज आनंद मिळेल, गॅरंटी नाही देवाच्या लोकांना. पण जे लोक देवाच्या घरामध्ये येतात, मला आनंद होत नाही. देवाच्या घरामध्ये दावीद राजा म्हणाला, मी देवाच्या घरात आलो आहे. झूम झूम कर, झूम झूम कर, नाचते हुए मैं आनंद से, झूम झूम कर मैं नाचते हुए, आमीन, नाचते हुए मैं आनंद से. मैं तो यीशु से मिलने चला, प्यारे यीशु से मिलने चला, मैं तो यीशु से मिलने चला, प्यारे यीशु से मिलने चला. आहे ना? लक्षात ठेवा, कधी पण शेखेमात राहणारे लोक आपली रीतिरिवाज सोडत नाही, आपली परंपरा सोडत नाही. म्हणजे आता 1 ते 6 वचन तुम्ही आम्ही जरी वाचलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल हे कशाबद्दल लिहिलेलं आहे. जे परमेश्वराला आवडत नाही, जे स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे त्याला पसंत पडत नाही, अशा गोष्टी आज शेखेमात राहणारे लोक करत आहेत. जे देवाला पसंत नाही, म्हणजे देव बनवणं, मूर्ती बनवणं आहे, त्याची पूजा अर्चना करणं आहे, त्याला साष्टांग दंडवत घालणे आहे, जादूटोणा करणे आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहे. पण संरक्षण देणारा कोण आहे? मनुष्य त्या देवाकडे येत नाही आज. आणि म्हणून माणसाच्या जीवनाची संरक्षणाची हमी आज कोण घेईल हा प्रश्न चिन्ह आपल्या समोर उभा राहत आहे. तर ज्यावेळेस देव याकोबाला या ठिकाणी आवाज देताना तुम्ही आम्ही पाहिलं, याकोब म्हणजे काय आहे? फसवणारा आहे. पण ज्यावेळेस देवाची याकोबाला ओळख झाली, बायबल सांगतंय त्याने फसवी करण्याचं सोडून दिलं. येशू मसीह याकोबाचं जीवन बदललेलं तुम्ही आम्ही पाहतो, चेंज झालेलं तुम्ही आम्ही पाहतो, परिवर्तन झालेलं तुम्ही आम्ही पाहतो. आणि याकोबाला त्यानंतर इस्रायल हे नाव बायबल सांगते देण्यात आलेलं आहे. येशू मसीह की. तर पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या लक्षात आलं पाहिजे की देव तुम्हाला आणि मला ज्यावेळेस याकोबासारखा आवाज देत आहे, देव आपल्या जीवनाची जबाबदारी घेत आहे की मी तुझ्या जीवनाचं संरक्षण करेन. आमेन. मी तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करेन, मी तुझ्या लेकरांचं संरक्षण करेन,
मी तुझ्या फॅमिलीचं संरक्षण करीन. म्हणजे ज्यावेळेस देवाची आज्ञा किंवा देवाचा शब्द तुम्ही आणि मी ऐकतो